नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कर्जमाफी योजनेची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 5वी यादी जाहीर केली आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघूया। ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा। महाराष्ट्र सरकारने ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करणे आहे। या योजनेत पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाते, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज परत करण्याची गरज नसते। 5व्या यादीचे महत्त्व। राज्य सरकारने 5वी यादी जाहीर केली आहे, त्यामुळे आणखी हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे आणि ते नव्या उमेदीने शेती करू शकत आहे। योजनेची वैशिष्ट्ये। कर्जमाफीची रक्कम। पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची मदत मिळते। पात्रता। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत प्राधान्य दिले जाते। ऑनलाईन प्रक्रिया। शेतकऱ्यांना त्यांचे कागदपत्रे ऑनलाईन सादर करावी लागतात। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। कर्जमाफी योजनेसह राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना जादा आर्थिक मदत देणे आहे। योजनेचे फायदे। आर्थिक मुक्तता। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळते। मानसिक शांती। आर्थिक तणाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारते। शेतीत गुंतवणूक। कर्जमुक्त झाल्यावर शेतकरी शेतीत नवीन पद्धती आणि साधने वापरू शकतात। ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना। शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास होतो। कर्जमाफीसाठी आवश्यक प्रक्रिया काय ते बघूया। पात्रता तपासणी। शेतकऱ्यांच्या कर्जाची स्थिती आणि निकष तपासले जातात। यादी जाहीर होणे। पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते आणि ती सर्वांसाठी उपलब्ध होते। कागदपत्र सादरीकरण। शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। अनुदान वितरण। पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन। यादीत आपले नाव आहे का ते तपासा। अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, जसे की सातबारा, उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक। शक्य असल्यास ऑनलाईन अर्ज करा, ज्यामुळे प्रक्रिया लवकर होईल। व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा। शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा।